आता वाजलेत सकाळचे 5:30. फक्त लाटांचा आवाज आहे मस्त. आणि आम्ही निघालो आहे कुठेतरी जायला. कोणी उठलेलं नाही आहे. सो आता आम्ही कुठेतरी जातो आहे एका मस्त ठिकाणी. आणि आम्ही सकाळी लवकर जातो आहे कारण आम्हाला गर्दी पण नको आहे आणि आम्हाला ऊन पण नको आहे. त्यामुळे आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आम्ही खूप लवकर येतो जेव्हा काही सुरू झालेलं नसेल तेव्हा. सो आम्ही चालू आहे खवणेलाच कायाकिंग करायला. आणि तिथे मंदाराणी ऑलरेडी येऊन थांबलेत आमच्यासाठी. ते कालच आले तिकडे कारण त्यांना त्यांच्या घरून इथपर्यंत येणं शक्य नव्हतं उड्या सकाळी सकाळी, कारण आम्हाला खूप सकाळी जायचं होतं. त्यामुळे आता आम्ही रेडी होतो आहे आणि आम्ही चाललो आहे तिकडे. कुणाल रेडी झालायस तू? 2 मिनिटं. ओके चलो चलो चलो. भागो भागो भागो. चावी घेतलीस ना? शांचे मस्त वाटतंय ना? रात्र ना अगं ते भाते मारूक दिसाक तरी होया. हो हो पण तो सण अजून 33 किलोमीटर लांब हा. हो नाही रे बाबा, तो टाइम लागतो लो झाडात नाही येऊ वर. या वर या इथे बाहेर राहू नको. या मच्छर चावत. अरे काय मॅड झालास तुम्ही? हा झोप नाही तुमका? काय ना निजा झाला तरी या आहे ना का गेट सून. आली बाया आली उठवायला सकाळी. तुला देत नाही रे. अरे चल चल लगेच. रे बाबा भीतीच वाटते आता रोज सकाळची. रोज सकाळी भीती वाटते. कधी येते तरी कधी उठवते. 5 वाजता 6 वाजता. अरे चल ऐक, माझं लगीन असं ते बाटले बिटले पोचवायचे असं. चेकआउट झाला काय बघ सगळ्या नातेवाईकांचा. संपतच नाही अरे. काय रोज 5-5 6-6 वाजता उठवत आहे. नाही चल तू नको करू रे बाबा. नको काय पुढे होत असेल तर नको करू. विचार लग्न तिला सुखी राहू दे. लग्न आम्हाला सुखी राहू. झालंय लग्न? झोपेत आहेस? काय सकाळी सकाळी उठवताय रे. चला चला चला. अरे सूर्योदय बघ. कुठे आता बाहेर तू येतोय. अजून तापायला नाही घेतलंय जरा थांब. तापल्यानंतर नाही बघायचं, शांत असतानाच बघायचं. तापलेली माणसं नाही बघायची. चला चला उठ. लाईट लाव घसघशीत लाईट लाव कशी बटणं अशी. श्री गुड मॉर्निंग. बरोबर गुड मॉर्निंग. काय कशाक? अरे सकाळीच करायच्या या गोष्टी. तो पण बघ वेळेत उठलाय. कसं शॉर्ट्स भारी येतील ना. ड्रोन उडवते डोळे तरी लागतात. बोलते हे सगळं असं सकाळीच करायचं. ड्रोन तरी उठला पाहिजे. जे माझं काही ते त्यांनाच माहिती नाही एवढं लवकर करायचं. ते झोपले. तो बालक म्हणतो लाग एवढी सकाळ कधी बघितली ना. काय म्हणतो श्री, कसं वाटतंय सकाळी सकाळी उठल्यानंतर? किती फ्रेश वाटत असेल ना? रोजच्या सारखं वाटतंय. रोज 5 वाजता उठवतेस ना? हो रोज 5 वाजता उठतोस आणि काय करतोस? बाटल्या बजवतोस. बाटल्या बोलवतो. आणि ते असं बोलू नको. लोकांना काय वाटेल नक्की कसल्या बाटल्या बोलतो. माझ्या लग्नातल्या पाण्याच्या बाटल्या असं सांग ना नीट. रूम वरती. मी काय म्हणतोय आता आपलं काय आहे म्हणजे तुम्ही करा ना. आता 12:40चा मुहूर्त आहे. तुम्ही करा म्हणजे तू नाही ना. तुम्ही नाही ना. एवढं सकाळी करायची इच्छाच गेली माझी. हात बीत दुखतात पाहिजे सोबत तर मस्त वाटेल. हे कोणाचं आहे? ज्याचं हे आहे त्याच आहे. रोहन ना रे. रोहन परब त्याचं आहे हे. आहे स्टे पण. आम्ही टायमिंग किती दिलेलो? 7:00. आम्ही इलो किती वाजता? 6:30. वेळेत की नाही?
भांडत राहू लागतं रातभर तुमचा नाही झोप आम्ही नाही भांडत, आम्ही मस्त झोपलो. आमचं झोप उडवू लागला. डोळ्यात दिसत नाही. आम्ही किती वाजता झोपलोय? 12:30 ना. हा काम करत होता काय? तसंच खोल नाही माझ्यासाठी हे इतकं खूप आहे. काय डोळे तरी जाग्यावर राहू. कळलं? भीतीच वाटते, असं वाटतं काय श्रीच्या काय श्रीच्या थांब थांब. बाबा ड्रोन बाबा डेंजर आहे. कधी काय नाही, काल त्याने बोलवलेली, मी बघितलेलं. तो दमलाय. आम्ही एकटे एक एक घेऊन येतो. आम्ही बरोबर येतो. एक एक घेऊन येतो. एक एकाला मजा. सोबत म्हणजे ए मी एकटी नाही. हा नाही आपण दोघं. हा आपलं लग्न झालंय. चल आता तुम्ही काय बसता माहिती? तू पुढे बस, तू पुढे बस, एका पाठी बस. नाही म्हणजे मला काहीतरी करायला लागणार. अरे मी काय, मी देवबा घेतला असं. आमच्याकडे पण कायाकिंग असा, कळला? माका फक्त कांदळवनात यायचं होतं म्हणा दिलं, आणि त्यांना मेसेज केलेलं ना ते म्हणा दिलं. गप्रो माका शिकवू नको पाण्यातलं काहीतरी. कलर नाही रे, माझं असं काही नाही. पहिलंच घेऊ. चल काही नाही. पाठची बाजू कुठची ती? पिच कलर दे, पिच कलर काय ना काय पेस्टल पेस्टल लग्नातलं सांगतस ना? पेस्टल नालाय का ना. तू बस मागे, मी पुढे बसते. तू पुढे बसतोस? हो, कारण मागच्याला जास्त हे करायला लागणार, आणि तसंही हलकं पुढे जाणार. हे ना जास्त नाही, 5 ते 6 फीट आहे. मध्ये 6 फीट आहे, इथे कमी आहे, 5 फीट आहे. स्टार्टिंग किती वाजता? तरी पण पलटू नको. हा स्टार्टिंग 7ला होते. येतात किती वाजता लोक? तरी येतात 7, 7:30 पर्यंत येतात. कसं विजन आहे तो? तसंच कॉलेज फोटोग्राफी. तसं पकडायचं. आणि सपोज लेफ्टला जायचं असेल ना, हा तर राईट साईडने मागे ओढायचं पाणी, आणि राईटला जायचं असेल तर लेफ्ट साईडने मागे ओढायचं, म्हणजे अपोजिट. लेफ्टला जायचं असेल तर राईट पडेल, राईटला जायचं लेफ्ट पडेल. ओके. आणि सपोज बोट थांबवायची आहे आणि रिव्हर्स वगैरे जायचं तर असं रिव्हर्स जायचं, पुढे ढकलायचं पाणी. एवढंच आहे, बाकी काय नाही. बाकी येता ना तुम्ही काय झालं तर? बरं, आम्ही मी आहे ना, तू टेन्शन घेऊ नको. मंदाराचं रस्तं असते काही मंदार काल गाली होतो कांदळवनात, बघलेले. मंदार मी आहे ना लाकडात. कुणाल 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 मी तर आहेच, बघतो परत सकाळी उठायला भेटलं नाही पाहिजे याची सोय करून ठेवतो. गेलं होय गे बाय. मोबाईल वगैरे द्या नाही तर पडेल. हे कसं बसायचं असं नाही. चालेल बस बस, त्याचा वजन काय? असतं नंतर पाय ठेवायचे असतात. त्याचा वजन असला तर ना. आधी फोन दे, ता नको, ता मारू जात नाही त्या का. आधी फोन दे, दे आता फोन म्हणता. नाही गेले तरी चालेल, पण बघा हे बघलं खालं ना. काहीतरी टाकेल, फोन बिन टाकेल, नको. आणि फोन ठेवायची वैते फोन ठेव जागा माहिती आहे ना. मध्ये आहे, तुमच्याकडे पण आहे. हा चला जा तुम्ही. येताय तुम्ही? नाही, टाटा.
नाही जमत का तुला? श्री आलास? गाड़ी लग रहा है उधर दिख रहा है सब, कुछ समझ में आ गई कि नहीं क्या है तुम्हारा ये सब, किधर काटे बिके में मेरे डाल रहे हो ये सब, क्या चालू है तुम्हारा? हे मजा येते रे. अरे तू इकडे कुठे आलास? आणि हा एकदम सुसाट चालवतोय रे. तू किधर घुसलेला आहे? अरे होय होय, आमका कळला तू खूप वेळा येत असतोय. सरसरून चालवतो. तसं बघायला गेलं तर आता कायाकिंग बऱ्याच ठिकाणी आपल्याला आढळतं, पण वेगवेगळ्या भागात जाऊन कायाकिंग करण्याची एक वेगळी मजा असते. आणि आम्ही ज्या वेळेत गेलो होतो, म्हणजे सकाळी आम्ही 6:30ला पोहोचलो होतो, पण कायाकिंगला सुरुवात करेपर्यंत आम्हाला 7-7:30 वाजले होते. आणि 7-7:30 वाजता कायाकिंग करताना जिथे कोणीही नाही, फक्त आम्हीच होतो, शांतता आणि पक्ष्यांचे आवाज, वेगवेगळे पक्षी आम्हाला दिसत होते. त्यामुळे निसर्गाबद्दलचं कुतूहल अजून वाढत होतं. म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपण खरं तर फोटो किंवा व्हिडिओच्या नादात दुर्लक्ष करत असतो. त्या गोष्टींकडे, आपल्या मजेकडे आपण लक्ष देत असतो. पण अशा वेळेला गेल्यानंतर, अगदी सकाळी आपण एखाद्या ठिकाणी पोचल्यानंतर जिथे गर्दीसुद्धा नाही, त्यावेळेला निसर्ग आपलं लक्ष कसं वेधून घेतं ते आम्ही अनुभवलं. कोकणात अशा बऱ्याच जागा आहेत, फक्त कोकणात नाही, मी तर म्हणेन की बऱ्याच ठिकाणी अशा बऱ्याच जागा आहेत ज्या एक्सप्लोअर केल्या जात नाहीत किंवा ज्या लोकांपर्यंत पोहोचल्या जात नाहीत. आता तुम्ही म्हणाल की कोकणातल्या अशा जागा ह्या लोकांना दाखवल्याच नाही पाहिजेत, तिथे लोक येणार आणि ते खूप घाण करणार, असं नाही आहे. मग ती आपली जबाबदारी आहे की आपण तिथे जाऊन एखाद्या गोष्टीचं, पर्यावरणाचा नाश न होण्यासाठी किंवा त्या गोष्टीला त्रास न होण्यासाठी आपल्याला काही करता येईल. पण तिथे असणाऱ्या लोकांसाठी एक रोजगार निर्मिती होते. हा सुद्धा एक खूप मोठा फायदा आहे या गोष्टींचा, या माध्यमांचा, की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या गोष्टी जगापर्यंत पोहोचवतो आणि त्यानिमित्तानं तिथल्या लोकांना, तिथल्या युवकांना एक चांगला रोजगार मिळतो. आणि खवण्यामध्ये हा खूप चांगला रोजगार त्यांनी निर्माण केला आहे. खरं तर मी रोहन परबचं कौतुकच करेन की त्याने एवढा छान सेटअप स्वतःचा उभारला. आणि असे बरेच जण आहेत जे आता सेटअप त्यांनी स्वतःचा चालू केला आहे आणि यामध्ये कुठेही ते कचरा करत नाही आहेत किंवा कुठेही ते निसर्गाला काही त्रास देत नाही आहेत, पर्यावरणाची हानी करत नाही आहेत, आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांभाळून ते अगदी छान लोकांना कोकणातलं पर्यटन दाखवत आहेत. खरंच ही खूप वखाणण्याजोगी गोष्ट आहे. मस्त घर, असे वेगवेगळे पक्षी बघत, वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज ऐकत आम्ही बराच वेळ कायाकिंग करत होतो. आणि कोकणातल्या ह्या मस्त वाडीतून जाणाऱ्या या सगळ्या खाडीतून, नदीतून, ओहळातून, जिथून कुठून ते आम्हाला नेत होते त्या सगळ्या भागात आम्ही फिरत होतो. कुठे चाललायस आता? बस झालं, चल मंदार, रिव्हर्स मार. काय स्वच्छ सुंदर पाणी, समोर नारळाची बाग आणि आंब्याची झाडं, फणसाची झाडं, नवीन आत्ता चालू झालेले फणस, आणि हे सगळं बघता तिथे खरंच घरी जावंसं वाटत नव्हतं. वाटत होतं की बराच वेळ कायाकिंग करावं, पण मी पुढे बसले होते आणि मागे कुणाल कायाकिंग करत होता, त्यामुळे त्याचे हात दुखायला लागले होते. त्यामुळे परत जाणं आम्हाला भाग होतं. पण इथे आल्यानंतर मंदार आम्हाला म्हणाला की इथे मस्त फिश स्पा वगैरे आपण करूया. पण आम्ही असं कुठेही रँडम ठिकाणी फिश स्पा करत नाही. आणि मी सगळ्यांनाच सांगेन की असं कुठेही तुम्ही फिश स्पा करू नका. एखादा मासा कुठचाही असेल, कारण आपण बरेच व्हिडिओ बघतो की काही होऊ शकतं, कोणती ॲलर्जी, काही होऊ शकतं. त्यापेक्षा ते जेन्युइन फिश स्पा केलेलं चांगलं, की आपल्याला वाटतं की जो मासा आपल्या पायाला मस्त कुरतडतो तिथे फिश स्पा आपण करू शकतो. पण अशी रिस्क खरंच घेऊ नका. आणि आम्ही ती रिस्क घेतली नाही, त्यामुळे आम्ही त्याला म्हटलं की नको, आम्हाला फिश स्पा नको, आपण मस्त मागे जाऊया. एखादं चावलं तर इन्फेक्शन जातं मध्ये. हे बदलतं जरा, वेगळे असतात, हे कसे वाळत आहे ना, पण वेगळे असतात. काका चालले विचार तुमचा श्री इलो रे येऊकत नाही मा. सौरभ असता तर सौरभने मजा केली असती.
सौरभाग चुकला पण नंतर ते का हा सौरभला श्री सोबत दिलं असतं. दगडावर चढली तुझी नाही. ओ शिट ओ शिट शिट शिट. हा वाचले. मला वाटलं पडतो की काय. हा थांब थांब इकडे आहे पाठी दोरी मी धरणार. हाय रावताला आता बाजू आधीच पॅकटा दुखली होत माझा पतंगडा धर. सब खतम हो गया. आता कुठे आलाय तुम्ही. अरे काय 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 आहे. तुम्ही कुठे आता. फिस्पा झाला आमचा फिस्पा. आहे रे आहे पण आम्हाला नाही करायचं. आमचे पाय स्वच्छ आहेत. आमचे पाय स्वच्छ आहेत. रेस मी एक वजन बायलेचा तुझ्या कोण आहे. बायले घराकडे ठेवून फिरणार नाही तो. हा कळला म्हणजे मी हलके असं तो बघ मी सांगितलं ना. श्री बघ काय सांगतात 10-12 तरी गावणे. काय हा बघलंय मी तास बघलंय मी घर. अरे मी चालवली होडी. हे बघ यांची पार्टीची जागा वाटत. अरे मी चालवते. दमलास. अरे शिक माझ्याकडून काहीतरी शिक. मग त्याच्यामुळे मीच फिरवतोय. मग पुढे बसान. वा अप्रतिम. कुणाला विचार कसं वाटतंय. तुला कसं वाटतंय. हे तुमच्या नादात मला पाण्याची भीती वाटते. पाण्यात हय डुबान मारा होणार ना. तरी पण माका मारा होऊ शकता. प्लीज लांब राहा. चल चल मारा मार. आता दोघही नाही मारत का मी मारू. तू इकडनं मार. एक इथं इकडनं मार. इकडं काय तुमच्या या प्रेमाच्या ह्याच्यात मी काय करू पुढे बसा. का वाजा व्हायचा घेऊन येईल. श्री नाही हा वेदांत आहे ना. तुम्ही दोघं मारा. आपण त्याचं पकडूया ते पाठून. त्याचं जाईल 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 तिकडे जाईल. हे काय करताय. हे वेदांत काठी लागेल. वा वॉट अ ब्रेक यार. मस्त वाव. तू इकडून ये ना. आपण दोघं बरोबर याला वेदांत इकडून ये आणि तुम्ही चालवा आम्हाला. गावने जरा एक्स्ट्राच सांग. गावने हाय येऊचे ना. एक्स्ट्राच सांग बाबा. हात बीच मला या झाले जाम झाले सगळे मांडी. वाईज राहुला पार करूया. हो चला. मग किती मी होडी चालवली आहे. चला रिटर्न. चला चला. अरे अरे तुझ्या झोक्याच्या नादात मी कुठे जाते बघ. कुणाल यार. कसं वाटतंय. चला 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 लवकर. कसं वाटतंय. सोपा काय एवढं शायला दमताय बिमताय तुम्ही. चल. अरे नवीन जनरेशन तुम्ही. आताच भारताचं भविष्य तुमच्या हातात आणि तुमचे हात असे दुखतात. मग चल 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 लवकर. ती बघा गेली झाडीत. ही बघा गाडी झाडीत गेली.
चला लवकर या. अरे व्हिडिओ चालू असताना मग बनवायला लागतं. हा मग तेव्हा मोबाईल खाली ठेव आणि तास सुरू कर. होय होय मस्त फिरवलं. अरे भारी वाटतंय. थांबवली कशी तू? माझ्याकडे सगळा ब्रेक वगैरे तुमका नाही आहेत? तो दमान थांबलो तो. त्याला बोट लावला आणि धडेच. इथे आतमध्ये जाऊ आणि त्या साईडने बाहेर येऊन तिथून गेलो ना. हो त्या साईडने माझं तू चालवशील ना? कसं आहे? ये रे लवकर ये पुढे. तू व्हिडिओ घे, मी हे करते. बाईक सारखं बाईक कशी धरतेस? बाईक बघ त्यांना संगीता. हा मग उलट काय धरतेस? करेक्ट. आता ह्याच्या बाजूला इकडे कर, इकडे टर्न कर. व्हिडिओ कर वरून. हा मी खूप फिरवलंय कुणाला, फक्त आता उतरू कसं. एवढं फिरवलंय मी पूर्ण. हे एवढं फिरवलं की त्याला घाम इलो फिरान फिरान. मीच संपूर्ण बोट इथपर्यंत ते कायाकिंगचं ते पूर्ण कायाकिंग मीच केलं आणि मी कुणाला इथपर्यंत घेऊन आले. कसा एक्सपिरियन्स? बरं मस्त. म्हणजे काहीच मेहनत काहीच नाही करू, पण आपोआपच जात होती. फिरून फिरून घाम आला नाही कारण मीच सगळं केलं. हा एक आला चला जाताच परत. हा 1 वाजता ते ह्याची गाडी येते, ते रत्नागिरी झाले. 1 वाजता ह्या सांगितले म्हणजे ते येतले 3 वाजता. हा हे सगळी गोष्टी झाल्या. श्री आणि चेतनची मजा. आम्ही लवकर झोपू विकू असं वाटलेलं. यांचा बाहेर मला आवाज येतोय. थोडासा बाहेर आलो आणि तुमच्या भाषेत काय तर नवरा नवरीने आराम केला पाहिजे. कसलो आराम दिला, स्वतः पार्टी करून गेलात आणि आमची वाट लावला. हा आता बघ कशी मान खाली झाली, कशी नजर बघ खाली. मला बोलते तू ठीक आहे तुझं बघतो दुसरं पार्टी नाही करून गेलेलो आम्ही जेवणासाठी जेवण गेलेलो. त्याच्या आधी त्याच्या आधी आम्ही घरीच होतो. काय करत होता? पार्टी केळी बांधले सगळे. मस्त आहे ना? खा ताव मारा. एक जेवण कडक करून सगळ्याबरोबर खाऊन बघतोय. आंबो टाकला की का चटणीत आंबो टाकले. मी काय म्हणते, मी जरा वेळ झोपते. आपण तुम्ही पण झोपा ना. जमणार नाही. मी थोडा वेळ आराम करायला जाते. जाते काय ते बसते काय ग? अरे मग उचला ना ते यार, मला खरं काय येडी आहेस काय? बेडवरचे सगळे कपडे घडी कर आणि मग झोप. चालेल नाही ना मग बोलले असत पण ते सगळे. चालेल, मी कडी करून ठेवते. 4 दिवस धुतले नाही. चालेल तरी पण हो चालेल. आतले बाहेरले सगळे करते. निजान दे.
आमची झोप ए, दे रे चावी, आम्ही जरा झोपतो. नाही ग, चावी कालच हरवली. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, आम्ही बेलांतराला राहत होतो. बेलांतरापासून 15 मिनिटावरतीच खवणे कयाक्स आहे. खवणे कयाक्स इथे आम्ही आलो, कायाकिंग केलं, हेवी ब्रेकफास्ट केल्यामुळे आम्हाला यायला लागली झोप. आणि आम्हाला कळलं की रोहन परबकडे स्टेचे सुद्धा ऑप्शन्स अवेलेबल आहेत 3000पासून 3500पर्यंत. मग आम्ही विचार केला की मस्त आराम करूया, मस्त दुपारी लंच करूया आणि त्यानंतर परत बेलांतराला जाऊया. सो तुम्हाला सुद्धा बुकिंग करायचं असेल तर तुम्ही इथे कयाकिंग सोबत स्टेचे ऑप्शन सुद्धा बुक करू शकता. तुम्ही अशाच उन्हामध्ये होता. आम्ही एवढ्या उन्हात गेलोच नसतो. तुमचा काय विषय? नाही, म्हणून तर आम्ही सकाळी 6 वाजता उठून हे सगळं करतो. आपल्याला नाही जमत ते ऊन बिन ते कसं नाही ना. म्हणून तुम्हाला सांगायला पाहिजे लवकर उठा. मग तुम्ही झोपून राहता, येतात आरामात, सगळं आपलं आरामात, असं नाही करायचं कधी. हे सकाळी बघ आता किती बरं वाटलं ना, इथे बसलोय शांत बसलो. तुला नाही आवडत ना, ऊन नाही आवडत ना. मीच तुला मेसेज केलंय उठून मग किती अरे मी मेसेज केल्याच्या नंतर लगेच उठला आपण लगेच सांगेल ना. सकाळी उठून पुस्तक वाचलंय मी. अभ्यास करतेस? मॅरेजचा काहीतरी ना, मॅरेजचा, लग्नाची पुस्तकं वाचते. असं पण करायचं असतं लग्नानंतर? नाही, ते छान पुस्तक आहे तर ते वाचत बसले होते जरा. सुरमई कोण खातं त्याने घ्या. आधी अंकिता. मी सुरमई नाही खात. हा मस्त असतो सुरमई बरोबर. तरी बरोबर खा खा. हेवी ब्रेकफास्ट नंतर मी मस्त आरामात उठले आणि आरामात उठल्यानंतर मला असं सुंदर कोकणी जेवण समोर दिसलं आणि खूप मस्त वाटलं. कारण सुरमई वगैरे अगदी घरगुती जेवण, म्हणजे घरीच आहोत असं मला वाटत होतं. खूप सुंदर जेवण इथे मिळतं. कसं वाटलं जेवण? श्री श्री ओ काय अगदी अगदी. वेदांत कसं वाटलं जेवण? तुम्हाला कसं वाटलं? काय कसं वाटलं? मी बोलले ना मगाशी, मला मस्त वाटलं. तर काल आम्ही जेवलो. तुम्ही सगळीकडेच जेवत असता. पोटासाठी नाचतो मी. काय तुमचं काय विषय काय तुमचा? पोटभर जेवलाय, आता निघूया. अंगावर आलाय, मन मानताय पण बॉडी साथ देत नाही. रोहन थँक्यू, खूप मस्त जेवण होतं. ए तुझं नाव काय? प्रथमेश. तुझ्या बायकोचं नाव काय? उर्मिला. प्रथमेशची बायको उर्मिला फार सुंदर जेवण बनवते. आम्हाला जेवण खूप आवडलं. थँक्यू सगळ्यांना. मी सांगते इथेच येण्यासाठी. तुला आवडलं ना? मस्त एकदम. पोटभर जेवला तर चल मग. चला अरे चला. आम्ही काय जाऊ डॉक्टरकडे? हा तुम्ही येत होता ना बेलांतराला. आपण ते हे बघायला जायचंय ना. मग चला आधी डॉक्टरकडे जाऊया. नको जाऊया? जाऊया मग. हे लोक डॉक्टरकडे जातात. अरे पहिलं डॉक्टरकडे जा, आम्ही येतो तोपर्यंत तिकडे. चला तरी डॉक्टरकडे आम्ही काय करू डॉक्टरच्या? मला असं मग तुम्ही डायरेक्ट आहे ना. मग त्याला उगाच टेन्शन नाही, त्याला वाटणार लय मोठा पेशंट आणलाय कोणतरी. बॅग बिग आवरतो तोपर्यंत आणि तुम्ही तोपर्यंत डॉक्टरकडे यावा. चालेल. तुम्ही झोपा जाऊन, मला काय वाटतंय असं. कोण येडा आहेस काय? वाटू शकतो. आता आपण निघणार आहे ना. तुम्ही झोपलात तर आम्ही बेलांतराला सांगून ठेवणार की कोणालाच एंट्री देऊ नका. आम्हाला आता कोणाला भेटायची इच्छा ठीक आहे, आम्ही बोलणार, आम्ही बुकिंग करायला आलो, आम्हाला जरा रूम दाखवा. 2 BHK वाला. 2 BHK वाला दाखवा. तुझ्याकडे सुट्टे पैसे भेटते असं बंडल. 45,000 घेऊन या. चला बाय बाय. फक्त 35-40 रुपये. पण फोन करा आम्ही निघताना. तुम्ही निघालास की तिथे नेटवर्क नाही. माझ्याकडनं अपेक्षा ठेवू नको. अरे मापनात आहे. आलं नेटवर्क तर करते. इथे फोन लागतात. बघते मी. चल. पुरुष नाही आहेस कुणाल, तू महापुरुष आहेस. तू महापुरुष आहेस. कारण तू हिच्यासोबत लग्न केले. खरंच तूच समजू शकतो. तो काय बोलत नाही. पण कधी आम्ही तिघे जण एकत्र असतो ना तेव्हा खूप सांगतो. काय 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 कसली स्माईल आई. काय काय आता काय बोलत नाही. शिकलेत ते. तिच्यासोबत तो बोलूच शकत नाही. 4 वाजता डॉक्टर मिळणार, एवढ्यात नाही. ओके आराम करा. चला मग आराम करूया. डायरेक्ट बेलांतराला जाऊन आपण मस्त आंघोळ विंघोळ करून आटपून घेऊ. बाबा मला चिपचिप व्हायला लागले जाम.
दिलात बॅग त्याच्याकडे का दिलात? नाही तर तो घरात जातो लो. आमच्यावर आला पाहिजे ना. घ्यायचाच नाही. देवचा नाया हो दे रे हो दे. होळी आहे ना आता. आणि कुणालचे ए कुणाला आपण जाणार माणगावला होळीला? हा ना तू तिकडे काय करतोस काय? अरे मोठी होळी असते त्यांच्या घराच्या समोर असं मी ऐकलं. काय होळीत कांड महत्वाचा काहीतरी असं आहे? तू करतो काय असं कांड असतं? कांड नाही काय करत. त्यांच्या तिकडे नसणार ते, आपल्या इकडची असेल पद्धत. आमच्या इकडे तमाशा 7 दिवस कोण कोणाचा नाही. ए म्हणजे शिमगा चालू होणार ना? मला सरप्राईज आहे. मला सरप्राईज आहे. काय आडूच्या साठी मेला कुडात बिडात गेलात की काय? कशात आहेत त्या? एवढा मोठा बॉक्स, एवढ्या मोठ्या बॉक्स मध्ये काय देतात तुला? कसा बीच असशील ना? काय तेवढं मग वॉशिंग मशीन. दोन पर्यंत मला पण मस्त वाटलं. जेवण पण खूप सुंदर आहे, राहण्याची पण छान सोय आहे, ते पण करून मस्त वाटलं म्हणून आम्ही सकाळी आलो. आणि आपण कोकणचे आहोत त्यामुळे आम्हाला पण अभिमान आहे आपल्या चॅनलचा. आणि चॅनलच्या माध्यमातून या तरुणांना उद्युक्त करा, उद्योगी. नाही खरं चांगलं वाटतं एवढे सगळे जण हे करतायत, ते पण खूप चांगली गोष्ट आहे. आता शिकून करतोय बरोबर. आता लास्ट इयरला आहे. नाही मी तेच म्हटलं की आता मालवण वगैरेला खूप टुरिझम झाले, पण आता इकडे पण हळूहळू टुरिस्ट आले पाहिजेत. ह्या सगळ्या भागांमध्ये पण भरपूर यायला पाहिजे. आणि खूप चांगलं आहे, शांतता आहे अजून इकडे. वर्ष 6 महिन्यामध्ये हे आता वातावरण तयार झालेलं आहे. असं पुढे वाढत जावं. कारण 90 मध्ये आपला जिल्हा टुरिझम मध्ये हे झालं, परंतु तेवढी जशी भरभराट म्हणजे फास्ट व्हायला पाहिजे तशी झालेली नाही. आणि त्याचं ऍड पण झालेलं नाही व्यवस्थित. काही ठराविक ठिकाणं म्हणजे भोगवे किंवा कर्लीच हे सगळं जगाच्या नकाशात आलं, पण आपले जे छोटे छोटे बीचेस आहेत काही ठिकाणी आहेत म्हणजे इतर उद्योग व्यवसाय करण्यासारखी साधनं आहेत. पण इथे असलेल्या निसर्ग संपत्तीचा वापर करून जर त्या तरुणांना रोजगार मिळाला तर उत्तम होऊ शकतो. आणि काय तुम्ही काहीच हे करत नाही, छान शांतपणे फिरून येताय आणि हे करताय. आणि काही गोष्टी प्रमोट करताना हा पण विचार करायला लागतो टुरिस्ट की खाण्याची सोय आहे का किंवा काय, पण इथे सुंदर सोय आहे सगळ्या गोष्टी. ते एक चांगलं की म्हणजे लोक इथे येतील तर निदान फिरून झाल्यानंतर निदान त्याला छान जेवण तरी मिळेल. ते पण आहे, मस्त आहे, आवडलं मला. येऊ आम्ही पण येऊ नक्की. बरं चलो हे बायकाला सोडून फिरतात हे आणि असं नेऊन नंतर देतात आणि बायकाला खुश करतात. दादा तू पण दादा ये ओपन करताय की बघ. ओपन करू? ओपन केलं. या बाजूने आहे का? थोडी काढलं कोणी काढलं रे? कोण आहे? अरे आमचाच आहे तो फ्रेंड. कधी चांगला लागतो काढू घ्या. काल रात्री काढल्या. सुंदर, थँक्यू थँक्यू. कोण आहे? नाव काय तुझं? अक्षय सावंत म्हणून आहे. अक्षय सावंतवाडीचा. खूप सुंदर. आणि एका तासामध्ये केलंय त्याने. आमचा असा पहिलाच फोटो असेल ना, म्हणजे स्केच आमचं दोघांचं असं हे पहिलंच आहे. थँक्यू अक्षय, थँक्यू सो मच. ही त्याची साईन असेल वाटतं, काहीतरी असेल. फोटो काढतोस का तू? हे मंदार ये ना काका तुम्ही इकडे येता म्हणजे इक्वल होईल. मंदार. कोकण सुंदर आहे, कोकणाचा नाश करू नका, कोकणाबद्दल लोकांना दाखवू नका, कोकणातल्या जमिनी विकू नका, कोकणातल्या मुलांनी बाहेरसुद्धा नोकरीला जाऊ नका, कोकणातच राहा. मग अशा वेळेला कोकणातल्या मुलांनी काय करायचं? त्यांची ही दुसरी बाजू तुम्हाला कोण दाखवणार आहे?
कारण कोकण जरी सुंदर असलं तरी कोकणात राहण्यासाठी सुद्धा पैसा लागतो आणि तो पैसा कमवण्यासाठी रोजगार असावा लागतो आणि तो रोजगार निर्माण करण्यासाठी या मुलांनी स्वतःसाठी जो रोजगार निर्माण केला आहे तो खरंच खूप छान आहे आणि खरंच त्याच्याबद्दल बोललं जाणं गरजेचं आहे. नक्की खवणे कयाक्स व्हिजिट करा. इथे तुम्हाला स्क्रीनवरती नंबरसुद्धा दिसत आहेत आणि त्यांनी जो रोजगार निर्माण केला आहे स्वतःसाठी त्याने त्यांना सुद्धा मदत होईल तुमच्या एका व्हिजिटने. का गबे चल चल बाय रोहन. चला बाय बाय. येस नक्की नक्की नक्की. चलो बाय 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 बाय. काय म्हणतोस? ये हो. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की फक्त काही लोकच तुम्हाला कोकण दाखवणार, फक्त काही लोकच कोकणाबद्दल बोलणार, फक्त काही लोकच बोंबा मारणार, यापेक्षा कोकणातील प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलीला रोजगार मिळाला पाहिजे. जेवढा जास्त लोकांना रोजगार मिळेल तेवढं जास्त त्यांचं आयुष्य सुखकर होईल. कारण कुठेही म्हटलात, अगदी कोकणात जरी म्हटलात तरी जगण्यासाठी, राहण्यासाठी, वावरण्यासाठी हा पैसाच लागतो. आज या मुलांनी स्वतःसाठी हा रस्ता तयार करून त्यानंतर स्वतःसाठी जी रोजगार निर्मिती केली आहे ती खरंच जगापुढे आणणं खूप गरजेचं आहे. आणि सोशल मीडिया हे एक खूप प्रभावी माध्यम आहे. कमी वेळात कमी खर्चात आम्ही अगदी छान पद्धतीने तुमच्या समोर ह्या सगळ्या गोष्टी मांडू शकतो आणि पोचवू शकतोय. त्यामुळे कोणी कितीही काही बोललं तरी कोकणातल्या मुलांच्या रोजगारासाठी मी कायम बोलणार. तर आता आम्ही निघालोय बेलांतराला जायला, कारण मंदारला आणि पण तिथे यायचं आहे, त्यांना बघायचं आहे की काय आहे, कसं आहे, किती छान त्यांनी डेव्हलप केलंय. तर आम्ही त्यांना म्हटलं की या एकदा बघून जा. या तुम्ही आता. आम्ही दोघं एकमेकांसोबत वेळ घालवायचा असा विचार केलेला. तुम्ही काय तुमचं हा झालं मला काय मला तुमचं? हे डोक्यात आलेलंच काय तुमचं इकडे पण? आलेलंच. ही बोलणारच आणि स्वतः बोलवून घेते आणि हे असं म्हणते म्हणजे विचार कर. काल एवढं मागे लागलं एवढं तर तिकडे जाऊया हा मी त्याला काय सांगितलं विचार. काय सांगितलं? मी नाहीच बोललो, येणारच नाही इकडे. मी बोललो नाही काय बोललास? मी म्हटलं ते दोघं जण येतात एकांदा भर हो तर त्यांच्या घरामध्ये आपण मस्त इकडे झोपूया. हं. आणि अंकिता फोन करून सांगते या तुम्ही या. काय पण हा आता तुम्ही बिलकुल आलाय. आम्ही काहीतरी विचार करतो. बिलकुल आलाय. अरे म्हणजे आम्ही बघू गेलो. तुम्ही सांगितलं आमच्याकडे ह्या आमच्याकडे आता बघू गेलो. हे चला ये चल पुन्हा बाय. वाईट वाटला? वाईट नाही तर काय वाईट वाटलं? मी बोलू काय आता काय झालं? बघ घेतलीस लात घेतलीस ती लात हो घेतले. ए हे बघ हे ते मी पुस्तक वाचते. मॅरेज इज अ प्रॉमिस ऑफ लव्ह. डस्टबिन आहे. हे बघ हे तू वाचलं पाहिजेस. ऐक हे तू वाचलं पाहिजेस. वाचलं असतं पण इंग्लिश आहे. वरचं तरी वाच. प्रॉमिस ऑफ लव्ह. बोल लव प्रॉमिस ऑफ लव्ह. लव लव पण बघा. लव लवच्या भानगडीत आम्ही नाही. बस झाला. ओके या जन्मात बस झाला. ह्या जन्मात बस झाला. पुढच्या वेळी आमका काय नको. पुढच्या जन्मात कुत्रा वित्राच्या खायचं तरी आजकाल लावून. चल हॅलो. अरे पण तू यार तू 10 वेळा प्रश्न विचारतो. मी तुला किती वेळा पाठवलाय. तू सारखं सारखं हेच असं. तुमचं कामावर लक्ष नाही. खरंच सांगतो मला हे असली फालतूगिरी नाही आवडत. अजिबात नाही आवडत. मला हे पटलेलंच नाहीये. अरे कुणाल मस्करी करतोय करायला. हा बोल ना बोल. अरे 2 तासातच आहे. हे नाही नाही मी तुला सांगतो थांब जरा. अरे पण मी टाकलंय तुला डिटेल. वर गेल्यास तर नेटवर्क जाणार तुझं. तर संध्याकाळी हे सगळे गेल्यानंतर आम्ही मस्त वेळ घालवत होतो आणि आम्हाला अचानक काहीतरी दिसलं. ओरडलास पण तो मेलाय की जिवंत आहे? चल बघू. चल ना भीती वाटते. तर म्हणजे या व्लॉगमध्ये एवढंच, कारण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही 40 मिनिटं हा व्लॉग बघताय. ओके आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.